वाढती लोकसंख्या, वाहनांचा अतिवापर यामुळे होत असलेलं प्रदूषण आणि नैसर्गिक ऊर्जा स्रोतांची कमी होत चाललेली उपलब्धता लक्षात घेता वाहतुकीच्या साधनांचे विद्युतीकरण करणं आवश्यक आहे। नीती आयोगाच्या अंदाजानुसार विद्युत वाहनांमुळे 37% कार्बनचं उत्सर्जन कमी होऊ शकतं। यामुळे इंधनाच्या आयातीवर होणाऱ्या खर्चात बचत होईल। या महत्त्वाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नॅशनल मोबिलिटी मिशन 2020 सुरू करण्यात आले। या धोरणाच्या अनुषंगानं महाविकास आघाडी सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 हे दिनांक 23 जुलै 2021 रोजी जाहीर केलंय। या धोरणामध्ये 2025 पर्यंत 10% इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, 25% सार्वजनिक वाहतुकीची वाहनं ही बॅटरी युक्त इलेक्ट्रिक वाहनं करणे, भारतातल्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्राला सर्वोच्च उत्पादक राज्य करणे हे आहे। राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस अर्थात महावितरण कंपनीस इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग सुविधा पुरवण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केलंय। सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत चालले, त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं इथे कंबरडं मोडलं। पण मला त्याची चिंता नाही, कारण ही माझी इलेक्ट्रिक कार। गेल्या 1 वर्षापासून मी ही इलेक्ट्रिक कार वापरतोय, त्यामुळे माझा प्रवास खर्च हा जवळजवळ 80 ते 90% कमी झालेला आहे। माननीय ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत तसेच ऊर्जा राज्यमंत्री नामदार श्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच महावितरण कंपनीने पायाभूत चार्जिंग व्यवस्था निर्मितीसाठीची प्रोत्साहने मिळवण्यासाठी इन्सेंटिव्ह पोर्टल विकसित केले। वाहनधारकांच्या सुविधेसाठी अद्ययावत मोबाईल ॲपही विकसित केले। त्याद्वारे जवळच्या चार्जिंग स्टेशनचे अंतर, उपलब्धता तसेच ऑनलाईन पेमेंटसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। ग्राहकांना वाहन चार्जिंग करण्यासाठी वीज जोडणी तत्काळ मिळण्यासाठी एक खिडकी वेब पोर्टल ही तयार केलंय। तसेच राज्यात महावितरणद्वारे स्वखर्चानं 50 इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतलाय। हे चार्जिंग स्टेशन्स महावितरणची कार्यालये आणि उपकेंद्रांच्या मोकळ्या जागेत उभारली जाणार आहेत। या उपक्रमांतर्गत राज्यातल्या ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, सोलापूर आणि कोल्हापूर या प्रमुख आणि मोठ्या शहरांमध्ये पहिल्यांदा चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरुवात झाली आहे। तसेच हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, मुंबई पुणे, मुंबई नाशिक, नाशिक पुणे या महामार्गावर एकूण 10 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे 12 चार्जिंग स्टेशन्सची उभारणी पूर्ण झाली आहे। वाहनांचे पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे 45 मिनिटे ते 1 तास इतका वेळ लागणार आहे। विद्युत वाहन चार्जिंगचा दर दिवसा प्रति युनिट 5 रुपये 50 पैसे तर रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत 4 रुपये एवढा माफक असणार आहे। विद्युत वाहनाचा वापर वाढवण्यासाठी राज्य शासनाने मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासाठी MSEDCL म्हणजे महावितरण स्टेट नोडल एजन्सी म्हणून आपण जाहीर केलेले आहे आणि महावितरणकडे हे पूर्ण राज्याच्या एक विद्युत चार्जिंग स्टेशनचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। त्यासाठी सर्वात अगोदर आपण या ठिकाणी विद्युत चार्जिंग स्टेशन उभे करणारी जो वेगवेगळी एजन्सी आहे त्यासोबत संपर्क साधून सध्याची परिस्थितीमध्ये किती विद्युत चार्जिंग स्टेशन्स आहे त्यासाठी एक ॲप विकसित केलेला आहे, जेणेकरून हे सर्व व्हेइकल धारकासाठी खूप उपयोगी राहणारच आहे। त्याच्यासोबत महत्त्वाचा याला विद्युत चार्जिंग स्टेशन उभा करण्यासाठी वेगवेगळी एजन्सी येईल, पुढाकार घेईल आणि स्टेशन उभे करील। त्यासाठी इन्सेंटिव्हची सुविधा जो राज्य शासनाने जाहीर केलेली आहे त्यासाठी आपण वेब पोर्टलसुद्धा ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे। त्या वेब पोर्टलच्या माध्यमातून ते ऑनलाईन दाखल करून आपण त्यांना इन्सेंटिव्ह उपलब्ध करून देणार आहोत। यासोबत भविष्यात
इलेक्ट्रिक व्हेकलची वाढ कशाप्रमाणे होईल आणि त्यासाठी आपल्याला किती विजेचा वापर लागणारच आहे आणि किती ठिकाणी आपलं चार्जिंग स्टेशन उभे करावे लागणारच आहे, एक पुढील 8 ते 10 वर्षाचा प्लॅन हे या ठिकाणी तयार करण्यासाठी आपण ऑलरेडी एक कन्सल्टंटची नेमणूक केलेली आहे आणि त्यासाठी इंटिग्रेटेड चार्जिंग प्लॅन आम्हाला या ठिकाणी ते मिळणारच आहे। भविष्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्हाला ते EV चार्जिंग स्टेशनचा जाळा पसरवणारच आहोत, त्यासाठी हे चार्जिंग प्लॅन आमच्यासाठी उपयोगी राहील। मला वाटतो आतापर्यंत देशामध्ये जर बघितला, महाराष्ट्र आज रोजी EV व्हेकल वापरण्यामध्ये सर्वात पुढाकार घेतलेला आहे। त्यांनी इव्हन EV व्हेकलमध्ये ग्रोथसुद्धा खूप सबस्टन्शियल आहे आणि भविष्यात महाराष्ट्र राज्य ई मोबिलिटीमध्ये अग्रेसर राहील याची मला पूर्णपणे खात्री आहे। पर्यावरणपूरक आणि प्रगतिशील धोरण आणून महाराष्ट्रानं वाहन उद्योग असो किंवा वाहन वापरणारे नागरिक असो यांच्यामध्ये एक नवा विश्वास जागवलाय हे मात्र नक्की। इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर म्हणजे महाराष्ट्राची प्रदूषण मुक्तीकडे वेगाने वाटचाल।